नमस्कार फ्रेंड्स, गृहस्वामिनीच्या या सदरामध्ये मी मधुरा परब आपल्या सर्वांचं स्वागत करते। फ्रेंड्स, आज आपण गृहस्वामिनीमध्ये भरलेली वांगी करायला शिकणार आहोत आणि तीही जवला घालून। तर याची कृती आणि साहित्य आपण आता पाहून घेऊया। सर्वप्रथम याचे साहित्य लिहून घेऊया। साधारण मी या ठिकाणी 1/2 किलो वांगी घेतलेली आहे। देठा सकटच आपण या ठिकाणी वांगी वापरणार आहोत। शिवाय मी यांना अशा चिरा मारून घेतलेल्या आहेत। साधारण 8 ते 9 चिरा आपण याला प्रत्येक वांग्याला मारून घेतलेले आहेत। त्यानंतर कोथिंबीर घेणार आहोत। आपण फोडणीसाठी कांदा आणि कढीपत्ता वापरणार आहोत। टोमॅटो घेतलेला आहे मी, साधारण एक मोठा टोमॅटो इथे बारीक चिरून घेतलेला आहे। आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। ही ऑप्शनल आहे, आपल्याला वापरायची असेल तर आपण वापरू शकता, पण याच्यामुळे चव नक्कीच आणखीन छान होईल। या ठिकाणी मी मालवणी वाटणाचा इथे समावेश केलेला आहे। यामध्ये जसं मी आपल्याला सांगितलं की कांदा भाजून घेतलेला आहे, ओल्या नारळाचा किस आहे भाजलेला आणि सुक्या नारळाचा किसही यामध्ये भाजून घातलेला आहे। हे कशा प्रकारे तयार करतात याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ वापरणार आहोत। जवला या ठिकाणी आपण स्वच्छ साफ करून तव्यावर व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी तो पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे साधारण 5 ते 10 मिनिटं। यामुळे तो लवकर शिजायला मदत होईल। त्यानंतर तेल आपण घेणार आहोत फोडणीसाठी आणि आपण हळद आणि लाल तिखटाचाही वापर करणार आहोत। तर लाल तिखट मी या ठिकाणी मालवणी मसाला वापरणार आहे। आपल्याकडे जे लाल तिखट अवेलेबल असेल आपण ते वापरू शकता। सर्वप्रथम आपण हे वाटण वाटून घेणार आहोत स्टफिंगसाठी तयार करण्यासाठी। हे प्रथम मी मिक्सर मधून काढून घेते। साधारण अशा पद्धतीने आपण हे वाटण वाटून घेतलेले आहे। आता या वाटणामध्ये मी वाटताना आपण जी कोथिंबीर घेतलेली आहे त्यातली अर्धी कोथिंबीर मी यामध्ये टाकून वाटून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये आणखीन घालणार आहोत। साधारण मी या अर्धा कांदा या ठिकाणी घालते। त्यानंतर अर्धा टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट साधारण 1 मोठा चमचा, त्यानंतर जवला घालते मी या ठिकाणी पाण्यात भिजवून ठेवलेला, त्यातलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे। त्यानंतर हळद, 1 मोठा चमचा हळद घातलेला आहे आणि लाल तिखटाचं प्रमाण हे आपल्या आवडी आणि चवीनुसार आपण इथे ठेवणार आहोत। मी साधारण या ठिकाणी 2 मोठे चमचे घातलेले आहेत, पण हा गरम मसाल्यामधल्या चमच्याच्या साईजने मी या ठिकाणी लाल मसाला घेतलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला मिठाचं प्रमाण वापरायचं आहे, ते आपल्या चवीनुसार आपण इथे घेऊया। आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। या ठिकाणी आपण व्यवस्थित हाताने सर्व जे स्टफिंग आहे जे आपण जवल्याचं बनवलेलं आहे आणि वाटणाचं ते आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे। यामध्ये लाल तिखटाचं प्रमाण मी फार वाढवत नाहीये, कारण जो मसाला मी या ठिकाणी वापरते आहे त्या मसाल्यामध्ये बऱ्यापैकी गरम मसाले वापरलेले असतात, त्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण हे लहान 2 छोटे चमचेच मी इथे ठेवलेले आहे। आता ही जी वांगी आपण घेतलेली आहेत कापून, ज्याला आपण उभ्या असे काप दिलेले आहेत, त्यामध्ये आपण आता हे भरणार आहोत। प्रत्येक याच्या कापमध्ये किंवा या पेगेमध्ये बसेल इतपत आपण त्यामध्ये हा मसाला भरून घेणार आहोत। आणि जितक्या बारीक आपण याला काप देणार आहोत तितक्या लवकर ती वांगी शिजून येतील। मी साधारण इथे 8 ते 9 काप या वांग्याला दिलेले आहेत आणि प्रत्येक याच्या कापमध्ये मी हा स्टफिंग किंवा हा मसाला भरून घेते अशा पद्धतीने। आता मी बाकीची वांगी या ठिकाणी तयार करून घेते। आपण आता या ठिकाणी वांगी पूर्णपणे भरून घेतलेली आहेत आणि आपलं राहिलेले जे स्टफिंग आहे ते सुद्धा आपण वांग्यामध्ये वापरणार आहोत। चला तर मग आता फोडणीसाठी सुरुवात करूया। एका बाजूला मी या ठिकाणी पॅन तापत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे साधारण 3 मोठे चमचे। आता यामध्ये मी कांदा आणि कढीपत्ता घालून घेते। कांदा आता इथे थोडा आपण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो घालते। टोमॅटो आपण इथे स्टफिंग मध्ये वापरलेला आहे आणि फोडणीमध्येही वापरतो आहोत। याचा एक अतिशय आंबट अशी छान चव येते, म्हणून या ठिकाणी थोडा टोमॅटोचा वापर आपण जास्त केलेला आहे। आता आपण कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित परतवून आणि शिजवूनही घ्यायचे आहे।
आता आपण व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो लालसर होईपर्यंत आपण तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण वांगी सोडणार आहोत। त्यानंतर राहिलेला जो मसाला आहे तोही आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता आपण यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये पाण्याचा वापरही करणार आहोत। आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून घेतोय आणि याला आता आपण झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेणार आहोत। ही वांगी मध्ये आपण एकदा परतवून बघणार आहोत कितपत शिजली आहेत यासाठी आणि पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहोत। साधारण आपण याला मीडियम आचेवर करून घेतो आहोत। आता आपली वांगी साधारण 5 ते 8 मिनिटं आपण वाफवून घेतलेली आहेत। आपण याला मीडियम आचेवर वाफवलेलं आहे। गॅस आपण मीडियम करून ठेवलाय आणि मधून मधून याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे। ज्या बाजूने ही शिजायची बाकी आहे त्या बाजूने आपण याला परतवून घेणार आहोत आणि अर्थात शिजल्यानंतर त्याचा कलर आपल्याला थोडा चेंज झालेला दिसेल। अशा पद्धतीने पुन्हा एकदा अजून ते शिजायची बाकी आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण झाकण मारून ठेवणार आहोत। आता ही वांगी आपली अपेक्षित अशी शिजून आलेली आहे। जर लवकर वांगी शिजत नसतील तर आपण यामध्ये थोड्या प्रमाणात पाण्याचा पुन्हा एकदा वापर करू शकतो। मी यामध्ये साधारण अर्धा पेला पाणी आणखीन एकदा वाढवलं होतं आणि आता ही वांगी व्यवस्थित खरपूस अशी शिजून आलेली आहे। आता आपल्या शेवटची स्टेप यामध्ये राहिलेली आहे ती म्हणजे याच्यावर वरतून आपण थोडीशी कोथिंबीर पेरणार आहोत। अर्थात आपण वाटणामध्येही कोथिंबीर घातलेली आहे। आता आपण गॅस थोडा फास्ट करून घेतो आहोत। आता एक अतिशय छान असा सुगंध येतोय आणि आता आपली भरलेली वांगी तयार आहेत। मी गॅस बंद करून घेते। फ्रेंड्स, अशा पद्धतीने भरलेली टेम्पटिंग अशी सुकट किंवा जवला घालून केलेली भरलेल्या वांग्याची रेसिपी आपल्या सर्वांनाच आवडेल। नक्की करून पहा। साधारण ही थोडा वेळ घेते, अर्धा तासापेक्षा थोडा जास्त वेळ याला नक्कीच लागतो शिजण्यासाठी, पण आपण सर्वांनी नक्की ट्राय करा। आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल आणि अर्थातच माझा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर माझा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नक्कीच माझे व्हिडिओज व्ह्यू आणि शेअर करा। थँक्यू।